उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित आक्षेपार्ह वक्तव्याला विरोध. नांदुरा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आल्याचा आरोप करत नांदूर तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. याबाबत बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांना तहसीलदारांमार्फत निवेदन सादर करण्यात आली. निवेदनात लोकशाहीत राजकीय मतभेद असणे स्वाभाविक असले तरी महिलांचा अपमान करणारी अथवा वैयक्तिक पातळीवर भाषा वापरणे ही महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेला शोभणारी बाब नसल्याचे नमूद करण्यात आले. महिलांचा सन्मान राखत राजकीय टीका, विचार आणि कामापुरती मर्यादित असावी असेही निवेदनात म्हटले आहे. राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी करणाऱ्याने जाहीर माफी मागावी आणि प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली. तसेच महिला सन्मानाच्या प्रश्नावर पक्ष ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निवेदन देताना विधानसभा अध्यक्ष डॉक्टर प्रदीप एकनाथ हेलगे, तालुका अध्यक्ष दीपक सुधाकर साबे, शहराध्यक्ष शेख अनवर शेख हाजी बाबा यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी बुलढाणा प्रतिनिधी शिवाजी पैसोडे यांचा रिपोर्ट. नांदुरा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आमच्या नेत्या मान्य श्री सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार, महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री यांच्यावर अतिशय खालच्या पातळीची राजकीय भाषा वापरून त्यांच्यावर गुंडीगुडिया अशा शब्दामध्ये काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी केलेले वक्तव्य, या वक्तव्याचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत. या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आज तहसील कार्यालय येथे जमले असून या निषेधार्थ माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे. तरीही यापुढे वहिनी साहेबांवर अशा प्रकारचं वक्तव्य कोणी करू नये. अशा प्रकारचं केलेल्या वक्तव्याला ज्याने कोणी हे वक्तव्य केले असेल त्याने ताबडतोब माफी मागावी. अन्यथा राष्ट्रवादी